सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। आज घरीच होतो, त्यामुळं आज काय बाहेर कुठे गेलो नाही। सो आता आपण जाणार आहे खोंडेश्वरला। सो आता पाऊस चालू आहे, नाही तर मी बाईकवरून जाणार होतो। बाईक बघू शकता इथे पार्क केलं। पाऊस वगैरे चांगलाच चालू आहे सकाळपासून, त्यामुळे काही निघता नाही आलं। सो आता आपण गाडी घेऊन जाऊया। हे झाडाची पानं वगैरे पडतात ना, त्यामुळं हे केले, वायपर वर करून ठेवले, कारण इथं अडकतात सगळे। गाडी अशी लावली कारण की उलटी रिटर्न व्यवस्थित पार्क होते, आणि तिकडं तोंड करून लावायचे असेल तर थोडंसं जास्त कष्ट घ्यायला लागावं लागतं पार्किंग करायला। सो आपल्या पार्किंगमध्ये आपली एकटीच गाडी आहे, त्यामुळे आपल्याला जास्त त्रास नाही होत गाडी बाहेर काढताना, कारण की बाकी पार्किंगमध्ये थोडंसं बाकी ज्यांच्या पण गाड्या असतात त्यामुळं अडचण येते। सो एवढ्या फ्यूलमध्ये आपण आरामात जाऊन येऊ शकतो, भरपूर आहे। आणि खोंडेश्वर इथून किती 15 मिनटं लागतात, 15 ते 20 मिनटं। सो जाऊन येऊ। सो इथून पार्किंग मधून आपण आता निघतोय। मित्रांनो, खोंडेश्वरबद्दल थोडी तुम्हाला माहिती सांगतो। बदलापूरमध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, त्यामधील एक खोंडेश्वर मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, आणि ते एकदम धबधब्याच्या बाजूला आहे। मोठा धबधबा आहे बाजूला, त्याच्या बाजूला मंदिर आहे, आणि ह्या ठिकाणी खूप मोठे मोठे कार्यक्रम वगैरे होतात। आणि हे इथं आपल्या खरवई नाका जो आहे, नेरळ बदलापूर हायवेला खरवई नाका, त्या खरवई नाक्यापासून राईट साईडला तो टर्न आहे। तुम्हाला दाखवतो पूर्ण, जर कधी यायचंच झालं तुम्हाला, गुगल मॅपला पण तुम्हाला भेटेल। मी पावसाळा सुरू झाल्यापासून अजूनपर्यंत गेलो नाही, सो आता इच्छा झाली जाऊन यायची। वीकेंडला खूप गर्दी राहते। अर्ध बदलापूर तिकडे जातं फिरण्यासाठी, कारण स्पॉट खूप छान आहे, सुंदर आहे। वॉटरफॉल वगैरे भरपूर आहेत तिकडे। बऱ्याच ठिकाणी गणपतीचं आगमन होत आहे, मंडळाचा गणपती आहे। आणि तुम्हाला आता बोललोच, बदलापूर हायवेला जे खरवई नाका आहे, तिथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे, तो हा एरिया आहे। विकेंडला तिकडे पोलिसांची थोडी नाकाबंदी राहते, तुम्हाला दाखवतो तो स्पॉट। जर तुम्ही विकेंडला येणार असाल तर चुकून पण येऊ नका, कारण खूप गर्दी होते आणि मग पोलिसवाले रिटर्न पाठवतात, अलाव नाही करत तिकडे। तिकडे एक छोटंसं गाव आहे, त्या गावातल्याच लोकांना विकेंडमध्ये फक्त परमिशन देतात, बाकी पर्यटकांना बंद करतात जाण्यासाठी, कारण भरपूर असे इन्सिडेंट्स वगैरे घडतात तिकडे। कारण धबधबा वगैरे आहे, पाय घसरतो, पडतात, लोक ड्रिंक करायला बसतात वगैरे तिकडे।
भरपूर काय काय केसेस झालेत तिकडे विकेंडला खास करून. बदलापूरजवळील कोंडेश्वर महादेव मंदिर हे भगवान शिवाचे एक प्राचीन हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे, जे घनदाट जंगलात वसलेले असून आजूबाजूला धबधबे आहेत. हे मंदिर काळ्या दगडांनी बांधलेले आहे आणि मुख्य गर्भगृहाभोवती अनेक लहान मंदिरे आहेत. निसर्गरम्यता आणि धार्मिक महत्त्व यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ बनले आहे. मंदिराचे स्थान. हे मंदिर बदलापूरपासून जवळ एका सुंदर आणि घनदाट जंगलात वसलेले आहे. 2. धार्मिक महत्त्व. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे आणि हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. 3. निसर्गरम्यता. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे आणि 2 धबधब्यांच्या सान्निध्यात असल्यामुळे पर्यटकांना खूप आवडते. 4. आकर्षण. मंदिराच्या आसपासचे नैसर्गिक सौंदर्य आणि धबधबे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. विशेषतः पावसाळ्यात धबधबे प्रवाहित झाल्यावर येथे खूप गर्दी होते. आणि 5. भेट देण्याची वेळ. पावसाळ्याच्या दिवसात येथे धबधबे पाहण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मंदिराला कसे जावे? मुंबईहून बदलापूरपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास लागू शकतात. खंडेश्वर मंदिर हे अतिप्राचीन शिव मंदिर आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते. मनतृप्ती करणारी निसर्गाची सुंदर स्थळे या ठिकाणी आहेत. खंडेश्वर टेम्पल हे बदलापूर स्टेशनपासून 5 ते 7 किलोमीटरवरती आहे. बदलापूर स्टेशनपासून तुम्हाला इझिली रिक्षा तिथून भेटेल तुम्हाला जाण्यासाठी. मंदिर तलाव बदलापूर. कोंडेश्वर मंदिर आणि जवळील ठिकाणी कस पोहोचायचे आणि भेट देण्याची योग्य वेळ काय कस आहे हे सर्व माहिती तुम्हा या पोस्ट मधून भेटेल. जर लेख किंवा माहिती आवडल्यास जरूर मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा. टीप. निसर्गाचा आनंद घ्या, निसर्गाशी मस्ती नको. कोंडेश्वर टेम्पल बदलापूर मंदिरच्या अवतीभवती पाण्यात मस्ती करू नये. निसर्ग पाहायला या, आनंद घ्या, पण पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नका. खास करून मुंबई किंवा इतर शहरातून येथे पोहोचण्यासाठी येतात ज्यांना येथील माहिती नाही त्यांनी बिलकुल असा पर्यटन करू नये. जेवढे ठिकाण सुंदर आहे तेवढे घातक सुद्धा आहे, लक्षात ठेवा. गावकरी तसेच प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा. बदलापूर मधील कोंडेश्वर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. बदलापूर रेल्वे स्टेशन वरून 5-6 किलोमीटर अंतरावर असलेले भगवान शिव यांना समर्पित कोंडेश्वर मंदिर हे दाट जंगलाच्या मध्यभागी असलेले एक प्राचीन हत्ती मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीतील वास्तूचे प्रतिनिधित्व करते आणि काठिया दगडांनी बनवले गेले आहे. मुख्य गर्भगृहाभोवती अनेक देवते आहेत. महाशिवरात्री हा या मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव आहे. हे मंदिर खडकाळ प्रदेशात असल्याने पावसाळ्यात या मंदिराला भेट न देण्याचा सल्ला दिला जातो. या मंदिराच्या परिसरात श्री खतेश्वर महाराज समाधी, एक तलाव आणि धबधबा आहे. हे या शहरातील सर्वोत्तम मंदिर आहे. रस्त्यांमधून काही किमी चालणे अत्यंत सुंदर आहे, विशेषतः पावसाळ्यात. मंदिर परिसर स्वच्छ आणि प्रशस्त असून आसन करण्यासाठी भरपूर जागा आहे. मंदिराच्या अगदी पाठीमागे धबधब्याचा एक विश्वासघात करणारा विभाग बॅरिकेड आहे आणि प्रवेश करण्यास सुरक्षित नाही, विशेषतः मुसळधार पावसात. मुख्य मंदिराच्या सभोवताल अशी छोटी मंदिरे आहेत जी पाण्याखाली गेली तर तिथे प्रवेशयोग्य नाही. तिथे कुंड आहेत आणि ते पावसाळ्यात खूप घातक आहे. ते किती घातक आहे ते तेथील गावकऱ्यांना विचारू शकता. पार्किंगच्या ठिकाणी कोणतीही बस सेवा वगैरे नाही. आणि जेवण किंवा नाश्ता करायचा असल्यास परिसराबाहेर वडापाव, बिस्किटे,
चिप्स इत्यादी काही लहान चाय टपरी आहेत. आणि मित्रांनो, मंदिर जवळ तेथे भरपूर डस्टबिन आहेत. दुर्दैवाने काही पर्यटक अजूनही रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकने नदीकाठ कचरा करतात, ते टाळायला हवं. मित्रांनो, जो हा स्पॉट आहे या ठिकाणी विकेंडला बॅरिगेटर वगैरे लावलं जातं, कारण इथून पुढे अलाउड करत नाहीत. बघ, बॅरिगेट पण दाखवतो तुम्हाला. खूप शनिवार रविवार गर्दी राहते सुट्टी असल्यामुळे, आणि इथून पोलीस लोक रिटर्न पाठवतात. जर तुमच्याकडे ID कार्ड असेल इथून पुढचं, तुम्ही रहिवासी असेल तरच तुम्हाला पाठवतात. आणि जे समोरून जेवढ्या पण गाड्या येत आहेत ते सगळ्या तिकडे फिरून वगैरे रिटर्न येत आहेत आता, कारण नजाराच असला खतरनाक आहे ना, लोकांना खूप आवडतो. भेटून घ्या. दोघांची काय रे, कशाला मस्ती करतेस? मित्रांनो, आता ह्या पॉईंटवरून आता थोडंसं खाली जाऊया. मंदिर थोडंसं पुढे आहे अजून. मंदिराचा धबधबा पण बाजूला आहे, तो पण खूप छान आहे. अरे वा, रस्ता पण छान बनवलं आहे, काँक्रिटीकरण केलं आहे. मी उन्हाळ्यात आलेलो त्यावेळी पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी आतापर्यंत कच्चाच होता. गाडी स्लिप व्हायची, वर चढत नव्हती, पण आता छान बनवलं आहे.
पाणी तर आहे चांगलं आहे धबधब्यात. ते मस्त कार्यक्रम वगैरे छान छान होतात. मी 1-2 वेळा अटेंड केले. धबधबा पूर्णपणे भरला आहे. चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. मंदिरात कोणीच नाही आणि हा बाजूचा आवाज येतो तो पूर्णपणे धबधब्याचा आहे. आणि दर्शन घेऊन येऊया. आणि मित्रांनो हा पूर्णपणे दगड आहे आणि ज्यातून पाणी येते बघू शकता. हा ते ओले झाले. हा पूर्णपणे दगड आहे. जय हो भोलेनाथ. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आज काही जास्त कोण पब्लिक दिसत नाही. मंदिरात पूर्ण थोडीफारच आहेत 4-5 जण. आता एवढी गर्दी नाही आहे. इकडे वरती एक धबधबा आहे. मित्रांनो खरं सुख कुठं असेल तर हे ह्या ठिकाणी जे ग्रीनरी वगैरे आहे त्या ठिकाणी मस्त एकदम मोकळी हवा सुटले आणि क्लायमेट खूप छान आहे. सो मित्रांनो ॲक्च्युली बाईकवरूनच यायला पाहिजे होतं. मजा आली असती थोडीशी. मला वाटलं पाऊस येईल म्हणून गाडी घेतली मोठी, पण जसं बाहेर आलो तसं पाऊस उघडला पूर्णपणे. पूर्णपणे कच्चा रस्ता होता. जो काँक्रिटीकरण दिसतोय पूर्णपणे कच्चा रोड होता. तर ॲक्च्युली बाईकवर मला कधी कधी अडकायची, टायर स्लिप व्हायचे. एवढा
खतरनाक रोड होता, आता मस्त झालं. सो फायनली मित्रांनो आपली ट्रिप कंप्लीट झालेली आहे इथे. आता कसं झालं दर्शन तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही कधी खोंडेश्वरला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच तुम्हाला डिटेल्स देईन कसं जायचं, कुठून जायचं. आणि आपल्या चॅनलवर असे ब्लॉग येत राहतात तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.